तर ज्या विद्यार्थ्यांना LLB 3 इयरला ॲडमिशन घ्यायची आहे आणि त्यांची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही 27 तारखेनंतर अपडेट येईल आणि त्यानंतरच सुरू होणार आहे, कारण 27 तारखेपर्यंत कॉलेज रजिस्ट्रेशनला वेळ दिला गेलेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की कॅप राऊंड प्रोसेस कशी असणार आहे, जे विद्यार्थी LLB 3 इयरसाठी हे ॲडमिशन घेत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅप प्रोसेस कशी असणार आहे, स्टेप कोणकोणत्या असणार आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. LLBच्या सर्व ज्या अपडेट असेल स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत ह्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर बघा, LLB 3 इयरसाठी जी कॅप राऊंड प्रोसेस असेल ती कशी असणार आहे. सर्वप्रथम जे पहिली स्टेप, विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी एक साईट ओपन करून दिलेली आहे. त्या साईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला सर्वप्रथम फॉर्म फिल करायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स, त्यानंतर तुमच्या एज्युकेशनची पूर्ण माहिती, 10वी 12वी डिग्री जेही तुम्ही एज्युकेशन केलं असेल त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला फिल करायची. माहिती फिल झाल्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे, ते बघून घ्या. डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला करायचा फॉर्म जो आहे तो सबमिट. फॉर्म फायनल सबमिट झाल्यानंतर आपले ऑनलाईन व्हेरिफिकेशन होऊ शकते. ऑफलाईनचं सुद्धा ऑप्शन यावेळेस येऊ शकते, त्यामुळे आपण इथे ऑफलाईन व्हेरिफिकेशन सुद्धा नमूद केलेलं आहे. परंतु आतापर्यंत पूर्ण जे व्हेरिफिकेशन आहे हे ऑनलाईनमध्येच झालेलं आहे. तर यावर्षीचं सुद्धा जे व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईनमध्ये होऊ शकते. त्याबद्दलची अपडेट तुम्हाला वेळेवर देण्यात येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे स्टेप कंप्लीट करायचे. यानंतर तुमचे ऑनलाईनमध्ये जर कोणती त्रुटी आली, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर कोणती एरर आला, तर तो फॉर्म आपल्याला रिव्हर्ट येतो, म्हणजे वापस येतो तुमच्या लॉग इनला आणि आपल्याला परत ती त्रुटी पूर्ण करायची. होऊ शकते कधी कधी डॉक्युमेंट्स आपले स्कॅन व्यवस्थित नसतात, त्यामुळे सुद्धा होऊ शकते. तो फॉर्म परत सबमिट झाल्यानंतर जेव्हा आपला फॉर्म कन्फर्म होऊन जाणार, फॉर्म कन्फर्म होणे हे खूप गरजेचं आहे. फॉर्म कन्फर्म झाला म्हणजे आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काही करायचं नाही आहे. त्यानंतर साईडवर काही दिवसानंतर जेव्हा जे रजिस्ट्रेशनची जी डेट असते ती डेट संपल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला आपला मेरिट नंबर मिळतो. तो मेरिट नंबर तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला कुठे अडचण असेल, काही मेरिट नंबरमध्ये, कुठे नावामध्ये, LLB कडून जर काही जे ॲडमिशन प्रोसेस यांच्याकडून काही मिस्टेक झाली तर ते तुम्ही दुरुस्ती करू शकता. याला सुद्धा तुम्हाला 2 ते 3 दिवस मिळते. ते त्रुटी पूर्ण केल्यानंतर एकदा फायनल मेरिट लिस्ट लागणार आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चेंजेस फॉर्ममध्ये करता येणार नाही आणि त्यानंतर सुरू होणार आपले कॅप राऊंडचे फॉर्म. तर आपण कॅप राऊंडचा फॉर्म फिल करेल. कॅप राऊंडचा फॉर्म फिल करणे म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला जे कॉलेज पाहिजे आहे, ज्या डिस्ट्रिक्टचे कॉलेज पाहिजे आहे ते कॉलेजचे नाव टाकणे म्हणजे कॅप राऊंडचा फॉर्म भरणे. तर हा कॅप राऊंड 1 राहणार आहे. तर आपल्याला यामध्ये जे कॉलेजचे नाव आहे हे टाकावे लागते आणि त्यानंतर कॅप राऊंड 1चे फॉर्म फिल झाल्यानंतर, टाइम संपल्यानंतर कॅप राऊंड अलॉटमेंट होते. तर कॅप राऊंड 1 अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला कॉलेज अलॉट होऊ शकते. त्यामध्ये आपण चेक करू शकतो कोणाला अलॉट होते किंवा नाही होत. अशा प्रकारे ज्यांना कॉलेज अलॉट होते आणि ॲडमिशन घ्यायची आहे ते डायरेक्टली कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकतात. तर अशा प्रकारे ही कॅप राऊंडची प्रोसेस असणार आहे आणि त्यानंतर कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4 सुद्धा होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही कॅप राऊंडची प्रोसेस असणार आहे. तर यामध्ये ज्या स्टेप दिलेल्या आहे ह्या पूर्ण स्टेपनुसार तुमचे LLBची ॲडमिशन होणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी LLBची CET दिलेली आहे तर येत्या 27 तारखेला कॉलेज रजिस्ट्रेशन संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनचा टाइम टेबल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तो टाइम टेबल, त्यानंतर प्रोसेस कशी असेल, परत जर काही अपडेट आल्या तर त्यासुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना LLB करायची आहे त्यांची रजिस्ट्रेशनपासून तर ॲडमिशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जेवढ्या अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणून त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे कोणती अपडेट जर तुमच्यापासून सुटली तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळू शकते. तर LLBच्या सर्व ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.